बघा आम्ही कढी बनाय राहिलो इथं. कढी मग तेल लसूण कढीपत्ता टाकी दिला आम्ही. कढीपत्ता टाकी राहिलो इथं. मैत्रिणी घर जेवण बनाय राहिलो इथं आम्ही. का अद्रक लसूण पेस्ट टाकाय आता कढीपत्ता लसूण मस्त करपाई जायला तर का अद्रक लसूण पेस्ट त्यामुळे हिरवी मिरची पूर्ण बाया बाया मीच आम्ही स्वयंपाक कर राहिलो तर. प्यायचं पाणी कुठं आहे. आई दही आणि बेसन पीठ यामा गोळी टाकेले चांगलं. आई देखा दही आणि बेसन पीठ यामा गोळी लिहिले आणि आता कढीले फोडणी मारायनी का आता हे सगळं त्यामा टाकी दिसू. आई देखा दही बेसन पीठ मस्त फेटाय जायले अजून थोडं बेसन पीठ लागी राहीन तर त्यामुळे आता देखा आई ताई कशी फेटी राहिनी आहे मस्त फेटीस नी. नळाचं चांगलाच पाणी येते आमच्या. नाही चांगला तिथे फिल्टर वालाच येते पाणी नळाचा नाही म्हणलं तरी. अरे पडता आहे का आम्ही फोडणी किती मस्त भुंजाय गई कढीनी. आहे का मस्त कर पाहिजे ना ते. आता आम्ही टाकतोय ते सगळी फोडणी. हा थोडी आयराणी थोडी मराठी मिक्स भाषा आहे. असं नाही करू जे जेवण करू. आहे का मस्त कढी मा सगळी फोडणी टाकी दिदी कारण इथली बडी कढी ती एवढी कढाई मा माती नाही ना म्हणून फोडणी करीस नाही पातेला मग टाकी दिदी. आणि आता पातेला ते गॅसवर ताई टी दी देखा कितली मस्त वास राही ना ते कढी ना अजून तर फोडणीच टाकेले फक्त. आहे ते का गॅसवर ठेवाय घ्या. मैत्रिणी घर जेवण बनाडा नाही तसं आम्ही यांना मा हळद मीठ जे जे टाका नव्हतं ते सगळं टाकी दिले. देखा आम्ही कढी कशी बनीन तयार आहे मस्त. आता फक्त याला उकडी हुनी का बस याला बंद करीन ठी मग आमनी कढी तयार. जेवणले बसू तव तुम्हाला त्या काढसून. ओके बाय. आहे देखा आमनी कढी कितली मस्त बनीन तयार आहे. मी सांगत ना हळद मीठ सगळं व्यवस्थित लिहिले आम्ही. आमनी कढी एकदम झकास बनेले. चला तुम्ही पण या जेवणले आणि आमले लाईक फॉलो सबस्क्राईब कमेंट करा आम्हाला. हा नक्की करा आम्ही तुमची वाट पाहू. ओके बाय.